पावसाचे दिवस होते. आज सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. मुंबईहून गावी निघाला होता. रत्नागिरीतील गच्च झाडींनी वेढलेलं त्याचं गाव. त्याच्यासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता. मुलगी आईवडिलांनी पसंत केली होती. फक्त माधवने पसंतीची मोहर उमटवली की झालं. दुतर्फा असलेली गच्च झाडीतून एसटी रस्ता कापत चालली होती. माधव गोरा गोमटा, हसरा पण मितभाषी, मुंबईत नोकरी करणारा. यावर्षी लग्न उरकायचं म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी मुलगी पाहिली होती. फार काही अपेक्षा नव्हत्या त्याच्या मुलीकडून. फक्त ती सुस्वभावी आणि सुंदर हसावी, इतकंच. कशी असेल ती जिला तो पाहायला जाणार आहे, याचा विचार करता करता त्याचा स्टॉप आला. आणि पावसालाही कोसळण्यास मुहूर्त मिळाला. गडबडीत खाली उतरण्याच्या नादात त्याची छत्रीसुद्धा एसटीतच गेली आणि क्षणात पाऊस कोसळू लागला. माधव धावत पळत सुटकेस सांभाळत फरलांग दीड फरलांग दूर असणाऱ्या एका घराकडे निघाला. तिथे पोहोचेपर्यंत तो पूर्ण भिजला होता. तो ओसरीत गेला. सुटकेस खाली ठेवून केस झटकू लागला. घर पत्र्याचं होतं, त्यामुळे पावसाचं पाणी त्यावर पडून खूप मोठा आवाज येत होता. घर 2 खोल्यांचं होतं आणि त्याला पाठीमागून पण दरवाजा होता. इतक्यात पाठीमागच्या दरवाजातून इंदू आत आली. ती आणि तिचे अंध वडील दोघेच तिथे राहत होते. आजच्या पावसाचा नूर तिने ओळखला होता. आज तो मनसोक्त बरसणार होता हे तिने ओळखलं होतं. म्हणून ती शेतामध्ये लाकूड फाटा आणायला गेली होती आणि धावत घरी आली होती. ती भिजून चिंब झाली होती. आत आल्या आल्या तिने अंगावरून साडी काढली. फक्त ब्लाऊज आणि परकरवरती उभी होती. उंच लांबसडक केस, गोरी इंदू फारच कमनीय बांध्याची होती. तिने तिचे केस सोडले आणि टॉवेलने झटकू लागली. आणि एक अनाहूत पाहुणा हे दृश्य डोळे भरून पाहत होता. त्याची तिला जराही कल्पना नव्हती. तिची गोरीपान पाठ संगमरवरासारखी पांढरी शुभ्र दिसत होती. वडील अंध असल्यामुळे ते कायम एका रूममध्ये पडून असायचे. इंदूची आई ती लहान असतानाच कोणाचा तरी हात धरून पळून गेली होती. त्याची शिक्षा ती भोगत होती. तिची कुठेही सोयरीक होत नव्हती. लग्नाचं वय होऊन गेलं होतं. सगळे तिला रखेल म्हणून ठेवायला तयार होते, पण लग्न मात्र करायला कोणीही तयार नव्हता. पण इंदू आईसारखी नव्हती. सगळे तिची तुलना तिच्या आईशी करायचे, पण या सर्वांना तोंड देत देत ती जगत होती. आता ती आणि तिचे अंध वडील हेच एकमेकांचा आधार होते. माधव ते दृश्य भान हरवून पाहत होता आणि अचानक माधवला शिंक येते. त्याच्या आवाजाने ती सावध झाली. पटकन तिने अंगावर साडी घेतली आणि त्याच्या दिशेने आली. तसा तो लज्जित झाला. माधवच्या नजरेत तिला अपराधीपणाची भावना दिसत होती. त्यात तो खूप लाजराबुजरा होता. कोणत्याही स्त्रीला असं तिच्या नकळत चोरून पाहणे पाप आहे हे त्याला कळलं होतं. पण जे घडलं ते अनपेक्षित होतं. पहिल्यांदाच घडलं होतं. माधवला तिचं नैसर्गिक सौंदर्य मनापासून आवडलं होतं. तो तोंड फिरवून उभा राहिला. त्याची बोबडीच वळली. ततपप करत त्याने पावसापासून वाचण्यासाठी इथे आलो असं तिला सांगितलं. त्याच्या या अवस्थेवरती मनसोक्त हसली. त्याचं बोलणं, स्वभाव, घाबरट चोरटी नजर तिला आवडली होती. बोलण्यावरून तसा तो सुस्वभावी वाटत होता. आजपर्यंत तिच्याकडे वकवकलेल्या नजरेने पाहणारे बरेच पुरुष तिने पाहिले होते. त्यामुळे माणसांची नजर ती ओळखायला शिकली होती. त्याची स्वच्छ नजरच जणू त्याच्या मनाचा आरसाच होती. तिच्या हसण्याने तोही रिलॅक्स झाला. तिने त्याच्यासाठी चहा ठेवला. तोपर्यंत गप्पांना सुरुवात झाली. आता हा पाऊस लवकर उघडणार नाही आणि एव्हाना नदीला पूरही आला असेल. आणि त्याचा चेहरा पडला, कारण तो आता घरी कसा जाणार या काळजीत होता. पुलावरून पाणी गेल्यामुळे ते ओसरेपर्यंत एसटी मिळणार नाही, म्हणजे मुंबईला जाणारी बसही मिळणार नाही. तुमची हरकत नसेल तर तुम्ही इथेच थांबू शकता, असं ती त्याला म्हणाली. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आता तिने संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. भाकरी आणि गरम गरम पिठलं वडिलांना त्यांच्या खोलीत नेऊन दिलं आणि ते दोघे जेवायला बसले. तिने बुक्कीने कांदा फोडून त्याच्या पुढे दिला. बाहेर कोसळणाऱ्या पावसात गरम गरम पिठलं भाकरी खूप रुचकर लागली. अगदी त्याच्या आईच्या हातची चव होती तिच्या हाताला. तिने त्याच्यासाठी खोलीतच अंथरूण केलं. मी ओसरीत झोपतो, तो म्हणाला. पाऊस खूप आहे, आजारी पडाल. तुम्ही इथे झोपा, मी आणि बाबा तिकडे आहोत.
त्या रूममध्ये, असं म्हणून ती वडिलांच्या रूममध्ये झोपायला गेली. तिच्या मोहक हालचाली पाहून त्याला मागाचं दृश्य आठवत होतं. मुंबईसारख्या शहरात राहून महागड्या मेकअपने वास्तविक सौंदर्य लपवणाऱ्या अनेक स्त्रिया त्याने पाहिल्या होत्या, पण त्या सौंदर्यापुढे इंदूचं सौंदर्य त्याला सर्वश्रेष्ठ वाटत होतं. त्याचं गाव नदीपलीकडे होतं आणि तिचं अलीकडे. त्यात तो क्वचितच गावाकडे यायचा, त्यामुळे तिच्याविषयी त्याला काही माहीत नव्हतं. तो तिच्या विचारात होता. तीही अजून झोपली नव्हती. पहिल्यांदाच तिनं इतक्या निर्मळ मनाचा माणूस पाहिला होता. त्याचेच विचार तिच्या मनात होते आणि जोरजोरात शिंका तिला ऐकायला आल्या. लाईट गेली होती. अंधारात ती तशीच उठली. सवयीचं घर होतं, त्यामुळे ती त्याच्या खोलीत आली. मेणबत्ती लावण्यासाठी माची शोधू लागली आणि कशाला तरी अडखळली आणि त्याच्या अंगावर कोसळली. तो दचकला. तिने त्याला घट्ट पकडले होते. त्याचे हात तिच्या कमरेवर होते. ती त्याच्या मिठीत होती. थंडीने तीही थरथर कापू लागली. त्यांचे चेहरे एकमेकांना दिसत नव्हते, पण स्पर्शातील गोडवा तेवढा जाणवत होता. दोघेही निशब्द. तिचं हृदय जोरात धडधड करत होतं. त्याचाही श्वास फुलला होता आणि त्याने तिला तशीच जवळ घेतली. मंत्रमुग्ध होऊन तीही त्याला चिकटली. आता अंधारात पुसटसं दिसत होतं. ती त्याला स्पष्ट दिसत नसली तरी तो तिच्याकडेच पाहत आहे असं वाटून तिची नजर झुकलेली होती. एक अनामिक ओढ वाटू लागली. त्याने तिला किस करायला सुरुवात केली. तीही बेभान होऊन त्याला प्रतिसाद देत होती आणि दोघे एकरूप झाले. सकाळ झाली होती. ती त्याच्या मिठीत होती. तिला जाग आली. तो अजून झोपलेलाच होता. त्याच्याकडे बघितलं तिनं आणि डोळ्यातून पाणी येऊ लागलं. रात्री जे घडलं त्याचा तिला पश्चाताप नव्हता. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. तो तिचा होणार नाही हे माहीत असूनही तिनं त्याला सर्वस्व अर्पण केलं होतं. ती उठू लागली आणि त्याने तिला अजूनच जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. अंगावर ब्लँकेट घेतलं. वातावरण थंड होतं. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली होती. पुन्हा दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले. तो तिला सोडायला तयार नव्हता. तिचीही तीच अवस्था. विश्रांतीनंतर तो पुन्हा एकदा बाहेर कोसळत होता आणि आत तो बरसत होता. ती पुन्हा त्याच्या वर्षावात चिंब भिजून निघाली. 2 दिवस तो तिथेच थांबला. तिकडे नदीला पूर आला होता आणि इकडे त्यांच्या प्रेमाचा. त्याचाही तिच्यावर जीवापाड प्रेम बसलं. या 2 दिवसात तिला आयुष्यभराचा आनंद त्याने दिला होता. पूर ओसरला. तो जाणार म्हणून ती रडायला लागली. तोही गहिवरला. आईबाबांनी पाहिलेल्या मुलीला नकार द्यायचा आणि इंदूसोबत लग्न करायचं असं त्याने मनोमन ठरवलं. मी नक्की येईल, माझी वाट बघशील ना, असं म्हणून तो निघाला. नदीचा पूर ओसरला होता, पण आता तिच्या डोळ्यांना पूर आला होता. तो दिसेनासा होईपर्यंत ती त्याच्या कृतीकडे पाहत होती. आठवडे, काही महिने निघून गेले. ती त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याची चातकासारखी वाट पाहत होती. पण तो आला नाही आणि तिला चाहूल लागली. तिच्या आतील बदलाची. तिचं शरीर जड झालं होतं. दिवसेंदिवस पोट वाढत होतं. तो मला विसरला असेल का? तो गेल्यापासून ना काही निरोप ना चिठ्ठी. पण हे शक्य नाही. त्याचे डोळे कधीच खोटे बोलणार नाहीत. डोळ्यात आसवं घेऊन तशीच ती त्याची वाट पाहत होती. त्याच्या आठवणीत ती झुरायची. अन्नपाणी तिला गोड लागत नव्हतं, पण त्याचं पोटात वाढणारं बाळ होतं. त्या कोवळ्या जीवासाठी ती 4 घास कसेबसे पोटात ढकलायची. रोज रात्री रडण्याने तिची उशी भिजून जायची. आता अश्रू पण येत नाहीत डोळ्यातून. फक्त वाट आणि वाट पाहायची. तिला ठाम विश्वास होता की तो येणार. नक्की येणार. त्याच्या बोलण्यावर नाही, पण त्याच्या डोळ्यांनी जे तिला आश्वासन दिलं होतं त्यावर तिचा ठाम विश्वास होता. तिनं त्याच्यावर निरपेक्ष प्रेम केलं होतं. आता तिचं पोट चांगलंच दिसू लागलं होतं. लोक तिला नाही नाही ते बोलून तिची निंदा करत होते. आईसारखं हिनंही कुठेतरी शेण खाल्लं, व्यभिचारी असे शब्द तिला ऐकून घ्यावे लागत होते. पण तरीही ती सगळं सहन करत होती, फक्त त्याच्या प्रेमासाठी. आणि एक दिवस ती पाणी आणत होती, अवघडलेले पोट घेऊन कशीबशी, आणि लांबून तो तिला येताना दिसला. तोच हसरा चेहरा, हातात तीच सुटकेस.
ती तो जवळ यायची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिची तपश्चर्या आज फळाला आली होती. आज हा दुरावा संपणार या आशेने ती प्रफुल्लित झाली होती. पण का कोण जाणे तो अचानक मागे वळला. तो का परत फिरला हे तिला समजत नाही. तो माधवच होता की तिचा भास होता केवळ, हे तिचं तिलाच समजेना. त्याच्यासारखा दुसराच कोणीतरी होता की काय? पण ती माधवला ओळखणार नाही हे ह्या जन्मात तरी शक्य नाही. इंदूपासून निघाल्यानंतर तो घरी गेला आणि इंदूशीच लग्न करणार असा निर्णय आईवडिलांना दिला. एरवी आईवडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकणारा माधव इंदूसाठी त्यांच्यासोबत भांडला होता. घर सोडायलाही तयार झाला होता आणि नाईलाजाने त्याच्या आईवडिलांनी परवानगी दिली होती. पण अचानक त्याला कामावर हजर राहण्यास सांगितले गेले आणि तो तातडीने गेला. त्याचं प्रमोशन होऊन त्याला दुसऱ्या शहरात पाठवण्यात आलं. कामाच्या प्रेशरमध्ये तो तात्पुरतं त्याचा गाव आणि इंदूलाही विसरून गेला आणि मग अचानक त्याला ती आठवली आणि तो तिला भेटण्यासाठी येत होता. ती माझी किती आतुरतेने वाट पाहत असेल. तिच्या डोळ्यांनी मला माझी वाट पाहण्याचं आश्वासन दिलं आहे आणि मीही तिला तेच आश्वासन दिलं आहे. तो त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी येत होता. तिला कायमचं स्वतःचं बनवण्यासाठी येत होता. मला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होईल. आता तिला कधीही दूर करणार नाही. खूप वाट पाहिली तिने माझी, पण आता सगळी सुखं तिच्या पायाशी लोळून घेतील. इतकं प्रेम तिला देईल असं तो मनात ठरवत होता. त्याला ते सर्व क्षण आठवत होते जे त्या रात्री त्या दोघांनी अनुभवले होते. तिच्या ओढीने तो झपाचं पावलं टाकत होता आणि त्याला ती दिसली. पण तिला पाहून त्याचा चेहरा खरकन उतरला. ती अवघडलेली होती. पोट दिसत होतं. त्याला फार मोठा धक्का बसला. ती गरोदर होती म्हणजे तिचं लग्न झालं असा त्याचा समज झाला. ती माझ्यासाठी थांबली नाही, मला विसरली असं वाटू लागलं आणि म्हणून तो परत निघाला. फार दूर गेला. ती तशीच अवघडलेली. तिला त्याच्या मागे धावताही येईना. डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. पुन्हा ढग दाटून आले आणि धोधो पाऊस कोसळू लागला. तिच्या डोळ्यातील पाणी पावसाच्या पाण्यात मिसळून गेले. त्याच्याही डोळ्यांना पूर आला होता. तो तसाच मुसळधार पावसात चिखल तुडवत नेहमीची वाट सोडून वेगळ्याच वाटेने निघाला होता. तिला कायमचं विसरून, तिच्यापासून कायमचं दूर. मी कामाच्या व्यापात तिला विसरलो. ही माझी चूक आहेच म्हणा, पण आता तिला सुखाने संसार करू दे. माझी त्यात लुडबुड नको. तो स्टॉपवर आला. परत मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागला. दुरूनच त्याला ती गाडी येताना दिसली. पूर्वी त्या स्टॉपवर काहीही नसायचं, पण गेल्या काही महिन्यात बरीच सुधारणा झाली होती. एक चहाची टपरी होती आणि गावातील रिकामटेकडी मंडळी तिथे हमखास बसलेली असायची. 2-3 टवाळ आंबट शौकीन मुलं चर्चा करत होती. यार, ती आंधळ्याची मुलगी गरोदर आहे. पोट भरलं आहे तिचं. पण कोणी रे? एक जणाने विचारले. काय माहीत नाही, पण तिने सुद्धा आईच्या हातावर हात मारला. आई लग्नानंतर पळून गेली आणि पोरगी पोट वाढवून बसली. तसंही तिच्याशी कोणीच लग्न करणार नव्हतं म्हणा. खान तशी माती, दुसरं काय. इतके दिवस तिच्या मागे लागलो, धमकी दिली, आमिष दाखवलं, पण कोणाच्याही हाती लागली नाही. आपण प्रयत्न केले आणि चान्स मात्र दुसराच कुणीतरी मारून गेला असं म्हणून ते सगळे फिदी हसत होते. त्याला ते ऐकू वाटेना. त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. गाडी समोर येऊन थांबली. त्याने सुटकेस उचलली. गाडीच्या दिशेने जात असतानाच मुसळधार पाऊस पडून नदीला पूर आला. तेव्हाच काहीतरी भानगड केली तिने. कोणीतरी मुंबईवाला तरुण 2 दिवस मुक्कामाला होता तिच्याकडे. आणि त्या शेवटच्या वाक्याने तो हादरला. सुटकेस तिथेच टाकून तसाच मागे वळला. आता त्याच्या पायाला चाकं लागल्यासारखा तो धावत होता. त्याचा अंश तिच्या पोटात वाढत आहे हे त्याला समजलं. गैरसमजाचे काळे ढग कायमचे हटले. ती त्याच्या बाळाची आई होती. कोसळत्या पावसात ती अजूनही तिथेच उभी होती. तो गेला त्या दिशेकडे पाहत. अशा अवघडलेल्या स्थितीतही मुसळधार पावसात उभी होती आणि अचानक तो येऊन तिच्यासमोर उभा राहिला. तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता. तीही त्याच्याकडे पाहत होती. तिचे डोळेच सांगत होते की किती वाट पाहिली त्याची. ती दमली होती त्याची वाट पाहून. त्याने तिला घट्ट मिठी मारली. आता दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रूंचा पूर वाहत होता.